नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लॉयन अकॅडमीच्या याच्यामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे फौजदार जे MPA मध्ये जाण्याची आस लावून बसलेले आहेत, 2019-20 च्या ऍड मध्ये म्हणजे जी 2020 मध्ये आलेली ऍड आहे, भरपूर मोठी ऍड आहे। 750 जागा आहेत, 650 PSI, 395 च्या नंतर म्हणजे 2016-17 च्या नंतर फार मोठी ऍड इथं आहे। मित्रांनो, या ऍड मध्ये आपण पूर्वचा सिलेबस, पूर्वचा अभ्यासक्रम, पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करायचा या गोष्टी सर्व जाणून आहात। आणि या पाठीमागील कालावधीमध्ये कोरोनाने एवढं थैमान घातलेलं असताना मग एक वर्ष ज्यांचा खरोखरच प्रीचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि अजूनही म्हणजे जवळजवळ असं निश्चित आहे की परीक्षा एकतर सप्टेंबरच्या 3-4 आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर मेन्सला मिळणारा कालावधी, मेन्सला निश्चितपणे कालावधी जो काही क्रायटेरिया ठरलेला असतो तो कालावधी मिळत असतो, परंतु बाजारात एक निगेटिव्हिटी आलेली आहे किंवा मार्केटमध्ये किंवा मुलांमध्ये एक निगेटिव्हिटी अशा प्रकारची तयार झालेली आहे की आपण मुख्याचा परीक्षेचा अभ्यास अगोदर केला पाहिजे, अगोदर अभ्यास केला पाहिजे। त्याचबरोबर काही मुलं ज्या काही जाहिराती असतात की बाबा 120 पैकी 120 मार्क पडतात किंवा सर्वच प्रश्न माझ्या नोट्स मधनं आले किंवा माझ्या बुक मधनं आले, अशा ज्या जाहिराती असतात त्या जाहिरातींना तुम्हाला काय माहित नसताना तुम्ही त्यात बळी पडता। कोणत्याही नोट्स मधनं किंवा कोणत्याही क्लास रूमचं नोट्स असेल किंवा क्लासरूमची टीचिंग असेल किंवा बुक असेल तर त्या बुक मधनं सगळेच्या सगळे प्रश्न येत नाहीत, हाही भाग तितकाच खरा आहे। मग जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करत असाल आणि जर कायदा हा घटक हातात घेतलेला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची फसवणूक होणार नाही किंवा तुम्ही फसवले जाणार नाहीत आणि MPAचा जो मार्ग काय आहे तो मार्ग रितसरपणे तुमच्यासाठी खुला राहील। मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय असतं, ज्या वेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला आपण जर नवीन असाल किंवा आपण जर जुनेही असाल तर पाठीमागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस अतिशय महत्वाचं आहे। मी जे प्रश्नपत्रिका अनालिसिस करत असताना सांगतो की हा प्रश्न आयोगाने का विचारलेला असू शकतो किंवा हा प्रश्न आयोगाने विचारला तर ह्याच्या पुढे आयोग कुठं जायले, कारण तुम्ही 2019चा पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की आयोग किती डीपली गेलेला आहे आणि 2019च्या अगोदर जे मटेरियल आमच्यासारख्या क्लासवाल्यांनी दिलेलं होतं त्या मटेरियल मध्ये तुम्ही बघून घेऊ शकता की बाबा यस हा प्रश्न होता का नाही होता। जर तुम्ही 120 ची भाषा करताय म्हणजे 120 पैकी 120 मार्क आम्ही मिळवून देणार, तर अगोदर तुम्हाला ते आलं पाहिजे ना। अरे जर विहिरीतच नसेल तर पोहरीत कुठनं येणार आहे, अगोदर विहिरीत असलं पाहिजे बाबांनो, विहिरीत असेल तरच पोहरीत येणार आहे। आणि एवढे शेकडो फोन मला येतात, सर 120 मार्क मिळतात का तुमचा? अरे नाही रे बाबा मिळत, फार लकीली भाग असतो तो 120 मिळण्याचा। हा एक 50-55 प्रश्न बरोबर येऊ शकतात, पण 55च्या नंतर 60 कडे जात असताना म्हणजे आईचं दूध आठवतं खरोखरच। मग आमचं तर काय भागच नाहीये, पण खरोखर तिथं कष्ट लागतात, तिथं म्हणजे तुमचं जे काही मेहनत म्हणतो, लॉजिक म्हणतो ते लॉजिक तिथं लागतात। मग एखादा प्रश्न असाच येतो की कधीच माहित नसतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी। मग लॉचा अभ्यास करत असताना नेमका कुठून करावा याच्याबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत। कोण म्हणतं एवढंच करा, कोण म्हणतं तेवढंच करा, परंतु जर आजपर्यंत विचार केला तर 2019 पर्यंत डिपार्टमेंटल PSIचा जो अभ्यासक्रम आहे त्या डिपार्टमेंटल PSIच्या अभ्यासक्रमाच्या बाहेर कोणताही क्लास जात नव्हता। 2019ला मी पहिल्यांदा पूर्ण लॉ शिकवायला सुरुवात केली। तुम्ही कुणालाही विचारून घेऊ शकता, अधोरेखित करा ते माझं ते वाक्य आणि तुम्ही विचारून घेऊ शकता। तुम्ही काय सगळे जाणकार आहेत, कोण ना कोण मित्र तुमचे 2019 मध्ये इकडं तिकडं होते हेही तुम्हाला समजून येईल। मग 2020 मध्ये आपण त्याच्या पुढे जाणं गरजेचं आहे। पहिला भाग हा आहे की IPC सुरुवात करत असताना कुठून सुरुवात करायची, तर कोणतंही प्रकरण सुरुवात करत असताना किंवा आपण पहिली दुसरीला डायरेक्ट बेरीज वजाबाकी शिकलो नाही। अरे जर तुम्हाला अंक येत नसतील तर बेरीज वजाबाकी कशाची शिकणार आहे? अंक येत नाहीत, एक कशाला येतंय, 2 काय आहे 3 काय आहे माहित नाही आणि डायरेक्ट गुणाकार केला 2 गुणिले 2। अरे कुठलं 2? हे 2 म्हणतात ह्याला हेच माहित नाही किंवा 40 भागिले 10 40 म्हणजे काय हेच माहित नाही।
म्हणजे जे काही व्याख्या असतात ते तर अगोदर अभ्यासल्या पाहिजेत. कुठलाही कायदा तुम्ही अभ्यासा, कायदा अभ्यासत असताना प्रकरण 1 किंवा प्रकरण 2 जिथं काही व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्या तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही कोणतंही प्रकरण अभ्यासू शकत नाही. तुम्हाला जर कळालं नाही स्त्री या शब्दाचा अर्थ काय, स्त्री म्हणजे कोणत्याही वयाची स्त्री, कोणत्याही जातीची नाही, कोणत्याही वयाची स्त्री. जर मग तुम्हाला हेच माहित नसल, पुरुष म्हणजे काय हेच माहित नसल, सज्ञान कशाला म्हणायचं, अज्ञान कशाला म्हणायचं, माणूस कशाला म्हणायचं, प्राणी कशाला म्हणायचं, व्यक्ती कशाला म्हणायचं, व्यक्तीच्या व्याख्येमध्ये कंपनी येते का, संघ येते का, जंगम मालमत्ता म्हणजे काय, स्थावर मालमत्ता, याचं काहीही तुम्हाला लवलेश नाही आणि तुम्ही डायरेक्ट एखादं प्रकरण सुरू केलं जे की मानवाशी संबंधित आहे, जंगम मालमत्तेशी संबंधित आहे, मालमत्ता आहे, चोरी आहे, चोरी तर आपल्याकडे सारखंच होते. नाही मित्रांनो जमत. कोणतंही प्रकरण किंवा तुम्ही अभ्यासत असताना, आम्ही जरी काही करत असलो तरी तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही अभ्यासत असताना जोपर्यंत व्याख्या अभ्यासत नाही तोपर्यंत आता व्याख्या अभ्यासल्यानंतर सुद्धा नेहमी जर समजा आमच्याकडे एखाद्याच्या वेळेला राहिलेलं असेल तर डिपार्टमेंटलची जी कलम असतात ते महत्वाचे आहेत. परंतु आयोग डिपार्टमेंटल सोडून सुद्धा पुढे चाललंय. मी तुम्हाला प्रश्न दाखवत असताना सांगेन की डिपार्टमेंटलची कलम कुठले आहेत आणि त्या कलमाच्या बाहेर सुद्धा आयोग गेलेला आहे. बाहेर आतापर्यंत फक्त डिपार्टमेंटल, तुम्ही कुठलंही पाठीमागचं पुस्तक बघून घ्या, कोणत्याही क्लासचं किंवा बाजारातली कुठलीही पुस्तकं बघून घ्या, जेवढे डिपार्टमेंटलची कलम होती तेवढेच दिलेले आहेत. पण आयोग त्याच्या बाहेर गेलेला आहे. आता पुस्तक अपडेट होईल, आता होईल ना नंतर, पण 2019च्या अगोदरची पुस्तकं बघा. तर निश्चितपणे कुठंतरी तुम्हाला स्वतःला काहीतरी करावं लागणार आहे किंवा जे काही पेपरचं अनालिसिस असतं ते पेपरचं अनालिसिस अतिशय महत्वाचं आहे. मी आता तुम्हाला पेपरचं अनालिसिस दाखवत असताना आता लॉला अतिशय महत्व येणार आहे. फक्त लॉला येणार आहे का सगळ्या विषयाला एक एक प्रश्न कंबाईन म्हणजे संगणकाला सुद्धा महत्व येणार आहे. काय येणार आहे, कारण एक प्रश्न एक तर फिजिकल क्वालिफाय झालेला आहे, आता ते बदलल नाही बदलल हा नंतरचा प्रश्न आहे. फिजिकल क्वालिफाय झालेला आहे, फिजिकल क्वालिफाय झाल्यामुळं मार्क तुम्हाला 300 प्लस असणं गरजेचं आहे आणि त्या 300 प्लसची स्ट्रॅटेजी असताना हे मार्क निश्चितपणे पैकीच्या पैकी पडू शकतात, पण सगळ्यालाच पैकीच्या पैकी पडणार नाहीत. पण तिथं आपलं टार्गेट असलं पाहिजे. टार्गेट असावं हो, पण माझ्या नोट्स वाचल्या की 120 पडणार, माझं पुस्तक वाचलं की असं शक्य होत नाही. हा कायदा आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्याचा पूर्णपणे प्रीचा अभ्यास झालेला आहे अशानेच कायद्याला हात लावा. उगाच इकडे कायदा घेतला, महिनाभर वाचला, पुन्हा तुम्हाला 1 महिन्याचा जरी गॅप पडला कायद्यामध्ये तरी कायदा विसरतं, 101% विसरतं, 101% विसरतं म्हणतोय मी. म्हणून जर तुमचा प्रीचा कॉन्फिडन्स असेल तर सहज बघून घ्या, व्हिडिओ बघून घ्या किंवा हे करून घ्या. ओके, आपण पुढे चालू. प्रश्न क्रमांक 46 इथून कायद्याला सुरुवात होतं. प्रश्न क्रमांक 46 इथून कायद्याला सुरुवात होतं. आता कायद्याला सुरुवात होत असताना बघा 46 मध्ये काय सांगितलंय, खालील दिलेल्या संकेतांचा वापर करून खालील कायद्याचा त्याचा कालक्रमानुसार. कालक्रम म्हणजे काय, कायदा ज्या वर्षी अस्तित्वात आला किंवा कायदा कोणत्या वर्षाचा आहे, वर्ष आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हा भाग इथं सांगितलेला वर्ष. आपण आता ही जी प्रश्नपत्रिका बघतो ही 2019 ची आहे. म्हणजे 2019च का घेतलं, कारण 2019 मध्ये ड्रामॅस्टिक चेंजेस झालेले होते प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली होती. आमच्यासारख्या महाराजांना सुद्धा प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर काही कळत नव्हतं, एवढं प्रश्नपत्रिकेमध्ये चेंज झालेला होता. पण मी आता ज्या वेळेला मी पहिलं सेमिनार घेतलं किंवा जवळजवळ 6 ते 7 बॅचेस घेतल्या 2019ला, त्यावेळेला मी माझ्या प्रत्येक बॅचेस मध्ये सांगितलं होतं, बाबांनो जुन्या विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्ष द्या, कारण एमपीएससी ही सारखं बदलत राहते. म्हणजे 2015-16चा पॅटर्न राहिलेला नाही. 2016-17ला काय होतं किंवा 17 पर्यंत फक्त सेक्शनवर आयोगाचा भर होता. सेक्शन आणि टायटल याच्यावर आयोगाचा भर होता. म्हणून मी जुन्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की अरे बाबांनो व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित. मी शिकवत असताना सुद्धा तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना विचारा की जुने विद्यार्थी मला वारंवार असंही करायचं, सर बस झालं, सर बस झालं, जास्तीत जास्त काय करायचे. मी ज्यावेळेला 511 कलम घ्यायला लागलो किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्टची सगळी कलम घेतली त्यावेळेला सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, सर एवढं घ्यायची काही गरज नाही, एवढं झालं. अरे पण मी जर समजा तुम्हाला 60 दिवसामध्ये हे सर्व देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही जेवढी फी दिलेली आहे तेवढ्याच देण्याचा प्रयत्न करतोय. आपण एक विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांनी जे पैसे भरलेले आहेत किंवा भरण्यासाठी दिलेले आपल्यावर खर्च करतात, आपलं कामच आहे. फक्त अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचं काम आहे. दुसरं काय मिळत असेल तर घ्या ना. एक तर कोण द्यायला तयार नसतं, त्याच्यामध्ये मी सगळं देण्याचा प्रयत्न करत असताना मला अपोज व्हायचा आणि त्याचा त्यांना तोटा निश्चितपणे झाला, कारण त्यांची माइंड स्ट्रॅटेजी ठरलेली होती जुन्या विद्यार्थ्याची की प्रश्न अशा पद्धतीने येणार नाहीत.
आणि नवीन विद्यार्थ्यांना मात्र काही माहित नव्हतं पाठीमागचं. जास्तीत जास्त मी सांगत होतो त्यांना हे असं कर, ते लगेच उचलायचं. त्याच्यामुळं 267 मुलं नवीन आहेत. जर 400 मुलं माझ्याकडची फिजिकलला किंवा इंटरव्ह्यूला क्वालिफाय असतील तर 267 मुलं हे नवीन आहेत त्याच्यातले. येते लक्षात? 500-600 मुलं फक्त मेन्सला माझ्याकडे असणारी होती. म्हणजे जरी एकूण 1600-1700 मुलं असली तरी प्री होण्याच्या अगोदरच क्लास सुरू होतात. म्हणजे जे 43 वाले 44 वाले जे रिझल्टच्या जवळ असणारे त्यांनीही क्लास केलेला होता. तर एक साधारणतः 500, 550, 600 मुलं, त्याच्यापैकी 400 मुलं क्वालिफाय झाली. त्याच्यातले 267 मुलं हे नवीन आहेत. याचं कारण काय आहे किंवा मला सगळेजण विचारतात सर ह्याचं कारण काय, तर मी नेहमी म्हणत असतो की बाबा ही बाटली भरलेली आहे. बाटली भरलेली मध्ये पाणी मला ओतता येणार नाही. समजा त्यांची बाटली अगोदरच भरलेली आहे, मला सगळंच येतंय, मी 4 मेन्स दिल्या, मी 5 मेन्स दिल्या, आणि ज्याची बाटली रिकामी असते त्यानं मेन्स दिलेली नसते, मी जे सांगत राहतो ते त्याच्यात आपोआप भरलं जातं. तर तो भाग सगळ्यात महत्वाचा आहे. मग एखाद्या वेळेला जर अपयश आलं तर परत आपण रिकामं होणं गरजेचं आहे. आपण रिकामं होतच नाही, हे मला येतंय, हे येतंय, हे वाचलंय, हे वाचलंय, हे वाचलंय, मग का आला नाही रिझल्ट? सगळं वाचलंय तर रिझल्ट का आला नाही, हाही भाग महत्वाचा आहे ना. चलो आपण बघू. आता बघा इथं काय सांगितलंय, इथं वर्ष विचारलंय. वर्ष म्हणजे वर्ष काय आहे, म्हणजे हे जसं इतिहासमध्ये प्रश्न असतो तसा. आता हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा, हा कायदाच आपल्याकडे नाहीये. म्हणजे PSI ला हा कायदाच नाहीये, हा कायदा. ओके, मग आता 1961 वरनं निघतं का बघा पर्याय. 1961 एकावरनं तर निघणार नाही. अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा हाही आपल्याकडे नाहीये. स्त्रियांचा कायदा येतो ऍक्च्युअली, म्हणजे खाली दिले बघा इमॉरल, इथं अनैतिक वाहतूक म्हणजे हे, आणि इमॉरल ट्रॅफिक स्त्रियाविरुद्धच आहे. अनैतिक स्त्रियांविरुद्ध कायदा हा 1956 आहे, पण आपल्याला नाही येतो. आणि नागरी हक्क संरक्षण कायदा 1955. हे 3च कायदे तुम्हाला माहित आहेत मित्रांनो, हे 3च कायदे तुम्हाला माहित आहेत PSIच्या दृष्टीनं. आता ह्याच्यावरनं तुमचं उत्तर निघतंय का बघा. ओके, म्हणजे 1955, 56 आणि 61 म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा ए हा शेवटी असणार आहे. एकतर जर बालविवाह प्रतिबंध कायदा ह्याच्या नंतरचा असला, तुम्हाला माहित नाही ना, आता माहित नसताना तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताय, एकतर ए असणार आहे किंवा एच्या नंतर बी असणार आहे, असा कुठलाही पर्याय नाहीये. आहे का? एच्या नंतर बी असणारा म्हणजे शेवटी बरं का. एक हुंडा प्रतिबंध कायदा ए हा शेवटी असणार आहे, किंवा जर समजा ह्याचं 1961च्या वर असेल तर हा एच्या नंतर असणार आहे, असा कोणताही पर्याय नाही. आणि ए शेवटी असणारा एकच पर्याय आहे मित्रांनो. एवढा ही प्रश्नपत्रिका सोडवण्याची स्टाईल आहे. येतं लक्षात? कारण दुसरा कुठलाही शब्द एच्या नंतर नाही, कारण ए सगळ्यात मोठा आहे इथं 1961. मग आता हे 1955, 1956 म्हणजे नागरी हक्क संरक्षण कायदा बघा तुम्ही DCA म्हणजे ह्याचं वर्ष हे 1929 आहे. याला शारदा ऍक्ट असं म्हणतात. शारदा ऍक्ट है ना. तर 1928-29 ला हा पास झाला. 29चा कायदा आहे तो बालविवाह प्रतिबंध कायदा, ज्याच्यामध्ये की मुलींचं वय 14 आणि मुलांचं वय 18 आणि मुलींचं 14. शारदा ऍक्ट तो तुम्हाला इतिहासला झालेला आहे. जरी माहित नसला तरी तो उत्तर निघत होतं. फक्त हे तुम्हाला हे 3 तरी माहित असणं गरजेचं होतं. हे 3 माहित असलं किंवा 1961, 1955 माहित असलं तर त्याच्यावरनं निघण्याची शक्यता कमी होती, कारण हे 2 राहिले असते. हे 3 ज्याला माहित असतं त्याला ते, हा सुद्धा PSI ला नाही, हा सुद्धा PSI ला नाही. हा कुठनं आणणार 120, कुठनं आणणार 120. हा ओके, आण बाबा 120, पाड 120. प्रश्न फक्त बघत चला तुम्ही. बेकायदेशीर गतिविधी अधिनियम 1967 ना PSI ला आहे ना मी माझ्या वर्गामध्ये कधी या कायद्याचं नाव घेतलं होतं. म्हणजे एक प्रश्न, हा पहिला प्रश्न तो तर सुटत होता 3 कायद्याच्या ह्याच्यातनं. 3 कायद्याची नावं आपण घेतलेली होती, वर्ष सांगितलेलं होतं. बालविवाह प्रतिबंध अजिबात सांगितलेलं नव्हतं, किंवा आजपर्यंतही मी बालविवाह प्रतिबंध सांगत नाहीये. आता बेकायदेशीर गतिविधी म्हणजे प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट 1967. आता जर तुम्हाला हा कायदाच माहित नाही, आपली प्रश्नपत्रिका सोडवण्याची स्टाईल कशी असते हे मला कळत नाही कधी कधी. मी जर असतो तर काय केलं असतं, किंवा जी मुलं पास होतात, जी मुलं पोस्ट काढतात ते काय करतात, ते बघतात बेकायदेशीर गतिविधी प्रतिबंध अधिनियम 1967 मला येत नाही, चल पुढे. 5 सेकंदात ते पुढे जातात. 5 सेकंद सुद्धा होत नाही, 2 सेकंद. मी वाचलंय का हे? जर आयुष्यामध्ये मी हे वाचलेलं नसल तर त्याच्या पहिल्या अनुसूचीमध्ये, त्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये, त्याच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये का कितव्या अनुसूचीत काय असणार, जर कायद्याचं नावच माहित नाही आपल्याला, अरे कायद्याचं नावच माहित नाही,
ती कुठल्या कुठल्या गावात राहते हे माहित नाही, आणि जाऊन गल्ली बघायला लागले ह्या गल्लीत, आणि ती कुठल्या गावात राहते, ती राहते औरंगाबाद मध्ये, आणि लातूरच्या गल्ल्या शोधायला लागला. कसं काय जमायचं र? औरंगाबाद मध्ये राहणारी पोरगी लातूरच्या गल्ल्यात शोधायला लागला. ए पिल्लू, चालेल का? नाही चालणार ना, असं कसं चालेल पिल्लू? ओके, तर बेकायदेशीर हा प्रश्न टोटली सोडून देण्याचा होता, सोडून देण्याचा, कारण एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा असतो. पण तरीही आता सांगतो, आता का मी आता वाचलंय म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो. त्यावेळेला मी बघितलं, ज्या वेळेला आन्सर की टाकलेली होती आपण याची आन्सर की टोटली सगळ्यांची, आणि त्याच्यात सांगितलं होतं बाबा कोणते प्रश्न रद्द होतील, कोणते रद्द होणार नाही, तर त्यावेळेला ह्याची उत्तरं काढलेली होती. तर ह्याच्या पहिल्या अनुसूचीमध्ये कोणत्या दहशतवादी संघटनांना प्रतिबंध घातलेला आहे ते आहे पहिली अनुसूची. पहिलीमध्ये दहशतवादी संघटना. दुसरी अनुसूची माहित तरी असावा आता तुम्हाला. दुसऱ्या अनुसूचीमध्ये जे जे कन्व्हेन्शन, ज्याला आपण करार म्हणतो, आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल किंवा कन्व्हेन्शन अँड प्रोटोकॉल, हे सांगितलेले आहेत की कुठल्या प्रोटोकॉलचा आपल्यावर परिणाम पडला किंवा ह्या कायद्यावर परिणाम पडला. आणि तिसरी अनुसूची, याच्यामध्ये भारतीय नोटा, याच्याबद्दलच्या कुठलं भारतीय नोटातले कुठले मुद्दे, म्हणजे ती जी रेष असते ती रेष किंवा त्याच्यातलं चित्र, इमेज, हे ग्राह्य धरायचं हे सांगितलं. म्हणजे 3 अनुसूची आहेत त्याला. हा प्रश्न निश्चितपणे आपला नव्हता. ज्यांनी घेतला ते जास्तीत जास्त चुकलेले असतील, कारण जर कायदाच माहित नसेल तर सूची कसं माहित असणार आहे. ओके, म्हणजे एक प्रश्न आउट ऑफ झाला बरं का, एक प्रश्न आउट ऑफ झाला. बघा लक्षात, हा प्रश्न सोपा होता. हा प्रश्न काय म्हणजे कायद्याचा सुद्धा अभ्यास करायची गरज नव्हती. काही जण म्हणतात सर कायद्याचा अभ्यास करायची गरज नाही कारण काही प्रश्न सुटली मला. आता इथे बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्याची संधी किंवा कोणत्याही परिस्थितीत नाकारले जाऊ नये याची हमी देणे, इथं काही सांगायची गरज नाही. 39A आलेला आहे है ना. 39A द्वारे सगळ्यांना न्याय आहे, समान न्यायाची संधी सांगितलेली आहे. तिथं काही जास्त सांगत बस. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट किंवा SC/ST, अॅट्रॉसिटी किंवा SC/ST प्रिव्हेन्शन, ओके, अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 च्या कोणत्या कलमांतर्गत विशेष न्यायालयाची तरतूद केलेली आहे? मित्रांनो, मी शिकवत असताना सांगितलं होतं की या कायद्यामध्ये 5 प्रकरणं आहेत. हा कायदा अतिशय महत्वाचा आहे. 5 प्रकरणं आहेत, 23 कलम आहेत. 5 प्रकरणं, 23 कलम. आता मग 23च्या 23 कलम, जो PSI होणारा माणूस आहे त्याला असं तोंडपाठ असली पाहिजे. तोंडपाठ म्हणतोय मी, तोंडपाठ. 3 म्हणलं की अत्याचार, 29 प्रकारचे अत्याचार सांगितले लगेच सांगता आलं पाहिजे. 4 म्हणलं लोकसेवकाचा भाग आहे, लोकसेवकानं जर हायगाय केली तर. 5 काय आहे, जर पुन्हा पुन्हा हे केलेलं असेल तर 5 लाख. असं तुम्हाला सगळे माहित असणं आवश्यक आहे. 23च्या 23 आता मी सांगू शकतो किंवा कोणती प्रकरणं कसं लक्षात ठेवायचं, काय हाय कंडिशन. 6 IPC लागत नाही, म्हणजे IPCची कलम लागतात, विशिष्ट कलम तिथं लागू होतात, ते 6 मध्ये सांगितलंय है ना. SC/ST ऍक्ट 1989च्या. 7 ला प्रॉपर्टी सांगितली, 8 ला गृहीतक सांगितले, 9 ला नवदुर्गा सांगितलं, 9 दुर्गा, 10 ला तडीपारी सांगितली, 11 ला कार्यपद्धती सांगितली, 12 ला छायाचित्र, खिच मेरी फोटो. 12 वाजता ते मी त्यांना सांगितलेलं होतं लक्षात कसं ठेवायचं. ते आपलं कोणतं पिक्चर, दंगल का काय, सलमान खानचा दबंग मध्ये ते बारकाय ना, भैया प्लीज स्माइल खीच मेरी फोटो. 12 लक्षात ठेवायचं. ते 13 ला शिक्षा आहे तडीपारीची, 14 ला विशेष किंवा एकमेव न्यायालय है ना, 14 ला. 15 ला आता 14A मध्ये त्याच्यामध्ये अपील आलंय. 15 ला विशेष सरकारी अभियोग्यता किंवा एकमेव विशेष सरकारी अभियोग्यता 15 ला आलंय. 15A ला अत्याचार, म्हणजे अत्याचार ज्यांच्यावर झालेला असतं. 16 ला सामुदायिक दंड. असा भाग आपल्याला लक्षात. 17 ला प्रतिबंधात्मक कार्यवाही. 18 438 लक्षात ठेवायचं फक्त. 438 लागू होत नाही. जो कोणी आरोपी आहे त्याला 438 म्हणजे जामीन मिळणार नाही. 19 ला परिवीक्षा अधिनियम आणि 360. 20 ला आदिभावी म्हणजे हा कायदा इतरांपेक्षा आदिभावी होईल असा त्याचा अर्थ आहे. येते लक्षात. म्हणजे हे गोष्टी आपल्याला लक्षात राहणं आवश्यक आहे. मग काय सांगितलंय, विशेष न्यायालय. आताच मी तुम्हाला सांगितलं विशेष न्यायालय. आता हे बघा, 21(1), 21(3) असा काही भागच नाहीये ह्याच्यामध्ये. 17 भाग आताच मी तुम्हाला सांगितलं काय आहे. 17 मध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही सांगितलेली आहे, म्हणजे सरकारनं करायची प्रतिबंधात्मक. 14 मध्ये विशेष न्यायालय आयोगाने राज्यसेवेला असेल, PSI ला असेल, एवढ्या वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे की ही तर चुकण्याची गरज नव्हती. विशेष न्यायालय. आता 2015च्या
दुरुस्तीनुसार इथं एकमेव विशेष न्यायालय असा एक शब्द वापरलेला आहे, तो पुढच्या परीक्षेला विचारतील. एकमेव विशेष न्यायालय व एकमेव विशेष न्यायालय. तसंच कलम 15 मध्ये विशेष सरकारी अभियोक्ता व एकमेव विशेष सरकारी अभियोक्ता असं कंडिशन झालेली आहे. ओके, हे काही सांगायचं कारण नव्हतं, सगळ्याला माहित होतं की 86वी जी घटना दुरुस्ती आहे ती शिक्षणाचा मूलभूत अधिकार, शिक्षणाचा अधिकार कधी देण्यात आला, 21 कधी सुरू झालं तो भाग होता. हाही प्रश्न आउट ऑफ सिलेबस होता, आउट ऑफ सिलेबस. सार्वजनिक सेवकास लाच देण्यासंबंधीचा आता करप्शन ऍक्ट म्हणजे तुमचा जो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आहे, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम आता 1988 चा आहे. याच्यामध्ये 2018 ला फार चेंजेस झाले. ओके, मग हे जे 2018 ला चेंजेस झाले त्या 2018च्या चेंजेस मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि ती गोष्ट विचारली. ऍक्च्युली हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नाहीये पीएसआय ला. बघा, दुसरा प्रश्न आउट ऑफ केला, दुसरा नाहीये हा, मी परत सांगतोय तुम्हाला, हा नाही. तर त्यांनी विचारलं की लाच देणे म्हणजे लाच देणाऱ्याला सुद्धा गुन्हा आहे. ओके, तर ह्याच्या कलम 8(1) नुसार लाच देणे हा गुन्हा आहे. म्हणजे एखाद्यानं जर लोकसेवकाला लाच दिली आणि लोकसेवकानं ओळखून घेतलं की आपल्यावर कावळा बसणार आहे, फांदी तुटणार आहे, म्हणजे ट्रॅप पडण्याची शक्यता आहे, मग ते म्हणते ए कळतंय का तुला, मी लाच घेतो, नालायक आहे का, मूर्ख आहे का, असं जर त्यानं म्हणलं, त्यानंच सांगितलं की मला हा लाच देत होता, तर गुन्हा होतं 8(1) नुसार तो गुन्हा होता. हाही प्रश्न असं जर विचार केला तर आउट ऑफ सिलेबस होता. उगाच मी सांगायचं, मी म्हणलं होतं कधीतरी भ्रष्टाचार म्हणजे मी नुसतं भ्रष्टाचार हा शब्द म्हणला तरी म्हणून घ्यायचं की भ्रष्टाचार आला होता. म्हणजे काही काही ठिकाणी मी बघितलं की माझ्या वहीतले 55 पैकी 55 STI ला प्रश्न आले. तिथं जर समजा मानवी निर्देशांक विचारलेला असेल, त्याने विचारलेलं असते 2019 आणि तिथं SDI बद्दल माहिती दिलेली असते. मग लगेच मानवी निर्देशांक दिसलं की आलं का नाही माझ्यातला प्रश्न, वार वा भारीच आहे. नुसतं तेंडुलकर असलं की सचिन तेंडुलकरच्या घरचं आहे असं म्हणायचं, पवार असले की नुसतं शरद पवारांच्या घरचं आहे. लय अवघड आहे कंडिशन. अरे मानवी निर्देशांक 2019 आहे का तुझ्या वहीमध्ये? नाहीये, मग कशाला ती गोल करते असं. आणि पुन्हा काही काही पोरं मी एवढे होपलेस असतात, होपलेस म्हणतोय मी आणि जाणीवपूर्वक म्हणतोय, जाणीवपूर्वक मला माहित आहे हा शब्द फार तुमच्या जिव्हारी लागणार आहे, तरीही माझ्याकडे येऊन येतात. एकानंतर गड्यानं म्हणलं की राज्यसेवेचा पोरगा बी झालेला पोरगा, आणि सर म्हणले मी एकाच्या सेमिनारला गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की GS मध्ये 195 मार्क पडले त्यांच्या एका मुलाला. म्हणलं धन्यवाद, बी झालाय. थोडा तरी विचार कर, इथं 100 मिळवायला बुड घासावं लागतं, बुड झिजून जातं बसू बसू. 100 120 ला आणि 195 वर विश्वास ठेवलाय आणि त्या महाराजाने मी सांगितलं 195 मार्क पडले, ते 195 GS ला. सगळी महाराज एकत्र आली आमच्यासारखी, तरी GS ला 195. बाबा ठीक आहे, CET आहे का? आणि मग तुमच्यामुळे हे सगळं झालंय MPSC मध्ये. तुम्ही म्हणताय शिक्षकांमुळे झालंय, शिक्षक म्हणते विद्यार्थ्यांमुळे झालंय, विद्यार्थी म्हणतात आईवडिलांमुळे झालंय, आईवडील म्हणतात विद्यार्थ्यांमुळे झालंय. सगळे एकमेकावर ढकलतात, कोणाचं काही खरं नाही. आपण बी थोडासा विचार करा, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, अनुसूचित जाती जमाती आता परत आला बघा, अॅट्रॉसिटी ऍक्ट. यावेळेला आयोगानं असं केलेलं होतं की काही जे मायनर ऍक्ट आहेत त्याच्यावर प्रश्नच विचारले नाही, आणि काही मायनर ऍक्ट वर एवढा भर दिला. अॅट्रॉसिटी ऍक्ट 2(1)(e) अन्वय विशेष सरकारी अभियोक्ता, याचा अर्थ टिंब मध्ये उल्लेखलेल्या विशेष सरकारी अभियोक्ता किंवा अधिवक्ता म्हणून निर्देश केलेला सरकारी. मी आताच तुम्हाला सांगितलं कलम 15, इथं कलम 13 तर तडीपारीची शिक्षा आहे. तडीपारी आदेशाचं जर किंवा निर्देशाचं जर उल्लंघन झालं तर त्याच्यासाठी शिक्षा आहे. कलम 16 सांगितलं सामुदायिक जो दंड असतो ना, तो सामुदायिक दंड. कलम 14 तर आताच झालेला आहे ना. एवढे सोपे काय प्रश्न एवढे सोपे असतात की आपण विचार सुद्धा करू शकत नाही. 2 पाठ असले पाहिजेत असे कायदे, 2 पाठ. 23च्या 23 आपल्याला पाठ पाहिजेत, 22 सद्भावना पाठ पाहिजे, काय पाहिजे, अरे काय आहे त्याच्यामध्ये लगेच पाठ पाहिजे तसं. ओके, आता ही मानव तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी खालीलपैकी 2018 साली कुणाला अमेरिकन प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात. आता हा प्रश्न का विचारला? मानवी हक्क हा घटक आपल्याला आहे, मानवी हक्क. आता याचाही अभ्यास करत असताना काही मुलं जो HR आणि HRTचा अभ्यास आहे ते घेऊन बसतात. अरे बाळा, तेवढं आपल्याला नाही रे. फक्त मानवी हक्क उल्लंघनाच्या घटना, मानवी हक्क
उल्लंघन होऊ नये म्हणून ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल असेल किंवा कुठल्याही संघटना भारतातल्या असेल काही, तर त्या संघटनाबद्दलची माहिती मी नेहमी सांगायचो. एवढंच फक्त आपल्याला आहे. आता मग हा प्रश्न का आला, कारण ह्युस्टन या विद्यापीठामध्ये ह्युस्टन इथं महापौराचे विशेष कार्यकारी दूत म्हणून मिनल पटेल डेव्हिस ही भारतीय वंशाची व्यक्ती, भारतीय अमेरिकन म्हणावं लागेल आता, या व्यक्तीनं तिथं मानवी तस्करी विरोधासाठी अतिशय चांगलं काम केलेलं होतं. आणि चांगलं काम केलेलं असताना डोनाल्ड ट्रम्पच्या उपस्थितीमध्ये त्यांना हा अमेरिकन प्रेसिडेंट पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि मग त्याची द हिंदूनं पहिल्या पेजवर हे केलं किंवा प्रत्येक आपल्या वर्तमानपत्रांनी हे उचललेलं होतं किंवा मानवी आणि ह्यांचे जे काही तत्व आहेत किंवा ह्यांचे जे काही ज्या ज्या उपाययोजना ह्यांनी केल्या त्या उपाययोजना देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये त्या देशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये सगळ्या राज्यांनी स्वीकारल्या. त्याचबरोबरीनं भरपूर ठिकाणी मिनल मॅडमना म्हणजे तुम्ही काय केलं हे सांगण्यासाठी बोलावलं गेलं. जसं आता रणजित डिसले सर म्हणजे आमचे मित्रच आहेत, आता ग्लोबल टीचर पहिल्यांदा मिळाले. मग याच्याबद्दल एखाद्या वेळेला जरी समजा तुमच्या अभ्यासक्रमाला तो मुद्दा नसला किंवा हे असलं तरीही करंट सोडून एखाद्या विषयामध्ये तो प्रश्न विचारला जाऊ शकतो जिथं शिक्षण आहे. मग आता त्याच्याबद्दलचा प्रश्न HRDला येऊ शकतो, नुसता करंटचाच भाग नाहीये. तर त्या दृष्टीने हा प्रश्न इथं आलेला होता. मग कोणत्या महाराजांनी यांचं नाव घेतलं होतं हो तुम्ही 120 पैकी 120 म्हणताय? बरं, आता ज्या मुलांना वाचलं त्यालाच हा प्रश्न येणार, दुसऱ्याला कसं काय येईल? अंबिका पटेल लुईस, कामिनी पटेल लुईस, यल्ला डी मेलो. बरं, अमेरिकन प्रेसिडेंट पुरस्कार म्हणलं की काय काय जणांना वाटल की बाबा ती अमेरिकेचीच असेल, है ना, हे फसवण्यासाठी दिले 3 असंही वाटू शकतं, आहे ना. काय जणांना वाटेल हे 3 दिले तर हे वेगळं आहे म्हणजे हेच उत्तर असू शकतं. म्हणजे इथं या प्रश्नाचं काहीच माहित नसताना मग कशाला तुम्ही या प्रश्नाला हात घालता? 120 डोक्यातच ठेवू नका हो. जरी आमच्यासारख्या काही महाराजांनी 120 भरवलेलं असलं तरी ते कधी प्री मुख्य पास झालेले असतात का? हाही भाग महत्वाचा आहे. काही जणांना वाटेल की बाबा काय चाललंय काय नाही, पण ऍक्च्युली आपण एवढं कष्ट करतोय, कष्ट करत असताना योग्य दिशा असणं महत्वाचं आहे. योग्य दिशेशिवाय तुम्हाला पोस्ट मिळत नाही, कुणी काही सांगू द्या. योग्य दिशा अतिशय महत्वाची आहे. आणि ही योग्य दिशा कधी कळते? प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर कळते. आता ही प्रश्नपत्रिका बघितली, ज्यानं हा व्हिडिओ बघितलाय ते कधीच 120 आयुष्यात म्हणणार नाही की मी आता 120 पाडणार. इकडे 120 पाडण्याच्या नादात तिकडे अख्खं जग लुटून जाईल. मराठीला मार्क पडणार नाहीत, इंग्रजीला पडणार नाहीत, GS ला पडणार नाहीत. मग कशाला आपण 300चा आकडा कसा गाठता येईल हे बघणं गरजेचं आहे. एकाच विषयात 120 पाडून काय करतो? विज्ञानालाच मागं लागला, मी 15 पाडणार, 15 गेलं इकडे बोंबल. भूगोलात सुद्धा एक आला नाही, काय उपयोग आहे त्याला? काय तुला 15 पडल्यानंतर नोबेल देणार आहे? अरे तू क्वालिफाय होणं गरजेचं आहे भाऊ. पिल्लू, फक्त क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आला का भाग लक्षामध्ये? म्हणून इथून पुढे कृपया ज्यांनी हा व्हिडिओ बघताय त्यांनी तरी मला विचारू नका की सर 120 पडतात का लॉमध्ये. लय फोन येतात तुम्हाला. मानवी हक्काच्या सार्वभौम घोषणापत्र, मानवी हक्काचं सार्वभौम घोषणापत्र ज्या वेळेला झालं, आता ही गोष्ट काय आहे तर संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनियो ग्युटेरेस ज्या वेळेला 70वा ही म्हणता येईल म्हणजे 1948 to 70 म्हणजे 2018 मध्ये एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपलं जे मानवी हक्काचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्राच्या बाबतीमध्ये ह्याला 70 वर्ष झाले म्हणून ती बैठक बोलवलेली होती. आणि त्या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनियो ग्युटेरेस यांनी एका व्यक्तीबद्दल अतिशय भरभरून बोललं की त्या व्यक्तीचा जर सहभाग नसता तर मानवी हक्काचं घोषणापत्र तयार झालं नसतं. किंवा कलम 1 वर ज्या वेळेला चर्चा झाली, कलम 1 मध्ये त्यावेळेला म्हणजे मेन अँड वुमेन किंवा ऑल मेन्स आर बॉर्न इक्वल असं वाक्य होतं. तर तिथं म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल हे सांगितलेलं आहे त्या व्यक्तीने संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये असं सांगितलं की मेन नसलं पाहिजे, ऑल ह्युमन बीइंग्स आर बॉर्न इक्वल असं पाहिजे, ऑल ह्युमन बीइंग्स. मग हे जे काही कार्य होतं त्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं म्हणतंय, मानवाधिकार कार्यकर्त्याचे कौतुक केले. मग कार्यकर्त्याचं कौतुक केलं, सगळ्या खाली तर कार्यकर्त्याच आहेत.
है ना. काही जणांना वाटलं हे पुरुष आहे काय की, है ना. मग आता इथं ज्यांनी वाचलं त्यांनी व्यवस्थितपणे जर लक्षात ठेवलं असतं तर 1948 ला ज्यावेळेला हे घोषणापत्र तयार झालं त्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये किंवा मानवाधिकार घोषणापत्र तयार करण्यामध्ये भारतातून फक्त एकच व्यक्ती होत्या, हंसा मेहता. आणि म्हणून UDHRचा आपल्या राज्यघटनेवर जो परिणाम झाला किंवा आपल्या राज्यघटनेतल्या काही समितीमध्ये हंसा मेहताने जे काम केलेलं आहे त्याचं एकमेव हे असं उदाहरण देता येईल की UDHR मध्ये त्यांचा वाटा आहे, म्हणून UDHRचा म्हणजे मानवी वैश्विक घोषणापत्राचा आपल्या राज्यघटनेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. याचं कारण ते आहे, म्हणून इथं हंसा मेहता हे उत्तर आहे. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955च्या कलम टिंबटिंबनुसार अस्पृश्यता निवारणातून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. आता याच्यात एकूण 17 कलम आहेत, म्हणजे नागरी हक्क संरक्षण मध्ये एकूण 17 कलम आहेत. आता 17च्या 17 कलम आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. आता 17च्या 17 कलम आपल्याला लक्षात ठेवण्याच्या दृष्टीनं एक एक शब्द फक्त लक्षात ठेवण्याची गरज आहे. इथं धार्मिक निसमर्थता सांगितली कलम 3 मध्ये, कलम 4 मध्ये सामाजिक निसमर्थता सांगितली, म्हणजे हे धार्मिक निसमर्थतेचं कुणी उल्लंघन केलं तर शिक्षा. 4 मध्ये सामाजिक निसमर्थतेचं उल्लंघन केलं तर शिक्षा. 5 मध्ये रुग्णालय किंवा त्याच्याशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत तिथं जर तुम्ही इतर व्यक्तींना हे करत असाल आणि जातीच्या वरून जर कुणाला हे दिलं नाही किंवा ऍडमिट झाल्यानंतरही हे दिलं नाही, हा रिव्हिजनचा भाग आहे. रिव्हिजन कशी करायची असते कायद्याची ते सांगायला लागलो. हे पारू लक्षात ठेवायचं. पारू पारू पा म्हणजे पाच आणि रू म्हणजे रुग्णालय. 6 म्हणजे माल आणि सेवा, दुसऱ्याला ऐकताय आणि एखाद्या सेवेला देत नाही म्हणजे सेवा, आणि इथं माल लक्षात ठेवायचं, माल आणि सेवा. 7 मध्ये आता हे 4 प्रकारचे अपराध झाले, जे अन्य अपराध राहिलेले आहेत ते 7 मध्ये आहेत. अन्य अपराध एक शब्द लक्षात ठेवायचं कायद्याच्या दृष्टीनं. 7 हे फॅन्ड्री आहे, फॅन्ड्री सांगेन फॅन्ड्री काय आहे पुढे ते, म्हणजे जर सक्तीनं श्रम करायला लावलेलं असेल तर ते फॅन्ड्री असतं. 8 मध्ये जो दुकानदार तुम्हाला जातीच्या नावावर भेदभाव करतोय किंवा सेवा देत नाही वगैरे त्याचं लायसन्स जप्त करणं आहे. जर एखादी धार्मिक संस्था असं कोण करत असेल तर देणग्या ज्या देत होतो, राज्य शासन ज्या देणग्या देतं, डोनेशन देतं 9 ला, त्या देणग्या रद्द करण्याचा भाग आहे 9 ला. 10 ला अपराधासाठी अपप्रेरणा असते म्हणजे त्याला मी नाराज म्हणतो 10 ला. 10 ला सामुदायिक जो दंड लागलेला असतो तो सामुदायिक दंड कसा गोळा करायचा किंवा कसा लावलेला असतो तो सामुदायिक दंड. जसं तिकडे 16 ला आहे सामुदायिक दंड अनुसूचित जाती जमाती अधिनियमामध्ये, तसं नागरी हक्क संरक्षण अधिनियम 11 मध्ये एकावर एक 11, म्हणजे एक गुन्हा केल्यानंतर जर पुन्हा गुन्हा करत असेल एक और एक 11, एक और एक म्हणजे एक अगोदर केलंय, ज्यानं अगोदर गुन्हा केलाय त्याला पुन्हा शिक्षा, म्हणजे हा वाढीव आहे. एकावर एक म्हणजे वाढीव असतं, वाढीव शिक्षा इथं सांगितलेली आहे, वाढीव शिक्षा त्याला सांगितलेलं आहे. 12 मध्ये गृहीतक सांगितलेलं आहे. काय म्हणजे कुठले गृहीतक, म्हणजे ज्यावेळेला अपराध होतो त्या अपराधाचं गृहीतक सांगितलेलं आहे 12 मध्ये. हुई मैं तेरी दीवानी हुई, 13 दिवानी, तेरी दीवानी हुई, तेरी दिवानी, नागरी हक्क चालू आहे. 14 मध्ये कंपनी, म्हणजे कंपन्यांनी जर गुन्हे केलेले असेल 14 कंपनी, पिक्चर सुद्धा आहे 14A मध्ये सद्भावना, 14A फक्त एकच शब्द लक्षात ठेवत चालायचं, सद्भावना ह्याची 14A मध्ये आहे. जसं अनुसूचित जाती जमातीची सद्भावना 22 मध्ये आहे तसं याची सद्भावना 14A मध्ये आहे. 14A सद्भावना. 15 CS लक्षात ठेवायचे. CS म्हणजे काय तर या अपराधातील जे कलम आहेत किंवा जे गुन्हे आहेत ते दखलपात्र आहेत आणि समरी केसेस आहेत. समरी केसेस म्हणजे संक्षिप्त रूपाने चालवायचे आहेत. 15A उत्तर आहे याचं, या प्रश्नाचं उत्तर 15A म्हणजे शासनाचं कर्तव्य आहे की जर एखाद्याला तो निसमर्थ झालेला असेल किंवा एखाद्याला या पद्धतीने वागवलेला असेल तर त्याला पुन्हा ते अधिकार मिळवून देणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे 15 मध्ये सांगितलेलं आहे. 15 मध्ये आदिभावी असेल, हा कायदा आदिभावी असेल हे 16 मध्ये सांगितलं की हा आदिभावी असेल. 16A मध्ये परिवीक्षा अधिनियम सांगितलेला आहे की या अपराधातील आरोपी जर 14 वर्षाच्या वरील असेल तर त्याला परिवीक्षा अधिनियम तिकडे 19 मध्ये सांगितलाय. अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि हे दोन थोडे सारखे आहेत. तर तिकडे 19 मध्ये कलम 360 IPC आणि परिवीक्षा अधिनियम लागू नाही हे सांगितलेलं आहे. 16B मध्ये नियम करण्याचा अधिकार आणि 17 मध्ये निरसन, भाग संपला. मग एवढे शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे अगोदर ज्यावेळेला आपण रिव्हिजन करतो. म्हणून मी मायनर ऍक्ट मी तोंडपाठ करून घेतो 7च्या 7. का तोंडपाठ होतात तर काय नाही, ते चलता आता मेसचा डबा घ्यायला निघाला, मेसचा डबा तर ती 3 म्हणते बाजूच्याला 3 धार्मिक रिलीजन, 4 सोशल, 5 सेवा, 7
अन्य 7A फॅन्ड्री. 7A फॅन्ड्री. 8 लायसन आहे का तुझ्याकडे? 8 म्हणलं किती लायसन म्हणते? 9 देणग्या. 10 म्हणले काय गरजच नाहीये. 10 नंबरचं नारद असते. 10 नंबरी नारद. 10 नंबरी. 10 सामुदायिक दंड. एकावर एक फ्री. 12 ग्रहित काय. तेरी तेरी दिवाणी होई म्हणते ती. तेरी तेरी दिवाणी होई दिवाणी. 14 कंपनी. पिक्चर लक्षात ठेवायचं. 14चा कंपनी. काय भाग आहे त्याच्यामध्ये? काय राहत नाही हो. काय त्याला तुफान मार्क पडतात. सांगायची गरज नाही आता काय आहे. 15A मध्ये शासनाचं कर्तव्य आहे है ना. ओके. त्याच्या पुढं मित्रांनो लय सोपं आहे पण तसं पाहिजे. आणि इथं काहीच नसताना लोक अवघड आहे सगळं कंडिशन. तुमच्यामुळे अवघड व्हायला लागले हो. आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्हाला सगळ्यालाही माहित आहे की मानवी हक्क का सुरू झाला, म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जी अति हानी झालेली होती, अतोनात हानी झालेली होती, UDHR काढण्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा भाग होतो. एवढा नरसंहार झालेला होता आणि मग तो नरसंहार झालेला असल्यामुळं मानवी हक्काला पाठबळ मिळायला लागलं. मग आता काय आहे, मानवीय कायदे का आले तर त्याचं कारण आहे युद्धासंबंधीचा कायदा किंवा सशस्त्र विवादासंबंधीचे कायदे. हे समुद्रामुळे काय मानवी हक्क येण्याची काय गरज नव्हती. आंतरराष्ट्रीय विवादाची शांततापूर्ण सोडवणूक करण्याचा भाग तर परराष्ट्र संबंधाचा भाग झाला. मानवाधिकाराचं उल्लंघन झाल्यास हस्तक्षेप कायदा काय भागच नव्हता. अगोदर फक्त कशामुळे आलं तर हे युद्ध जे झालं होतं, सेकंड वॉर म्हणतो आपण किंवा सेकंड वर्ल्ड वॉर, तर तो भाग तिथं होता. तो भाग तिथं लक्षात ठेवा. ओके. तेवढाच भाग आहे, दुसरं काही भाग नाही. आता हा भाग सगळ्याच्या पुस्तकात असेल, काही भाग नाहीये. काय म्हणते बघा, मानवी हक्काचा ज्या वेळेला आपण विचार करतो, मानवी हक्काचं घोषणापत्र झाल्यानंतर 3 गोष्टी मानवी हक्काच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या आहेत. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे, इकडे PSIच्या पुस्तकात मी काही बघितलं, ह्याला UDHR असं म्हणतात. ओके. तर आता UDHRच्या नंतर मानवी हक्क घोषणापत्राच्या नंतर 1966 मध्ये एक कन्व्हेन्शन झालं आणि त्या कन्व्हेन्शन मध्ये हे 2 कन्व्हेन्शन अतिशय महत्वाचे आहेत. कुठले 2 कन्व्हेन्शन? इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन सिव्हिल अँड पॉलिटिक्स. आता हे एकच असावं असं सुरुवातीला ठरलं होतं, म्हणजे एकच असावं. परंतु याच्यामध्ये जे देश सहभागी झालेले होते त्या सहभागी देशांचा सगळ्याला अपोज होता. 1954 ला खरं तर सुरुवात झाली की बाबा असा एका प्रकारचा मसुदा असावा. ह्याच्यात फक्त 30च कलम आहेत म्हणजे UDHR मध्ये. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी असावं असं लोकांना वाटायला लागलं. वेगवेगळं म्हणजे पॉलिटिकल, सिव्हिल, आर्थिक, सामाजिक असे वेगळे. आणि मग ह्याच्यामध्ये वादविवाद झाल्यामुळे 2 कन्व्हेन्शन असावेत असं ठरलं. आणि मग 2 वेगवेगळे कन्व्हेन्शन झाले. एक नागरी आणि राजकीय अधिकाराचा किंवा हक्काचा आणि दुसरा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. आंतरराष्ट्रीय करार आहेत, यांना कन्व्हेन्शन असं म्हणतात. हे तयार झाले 1966 ला. दोन्ही तयार झाले 1966 ला. आणि परंतु त्यांची अंमलबजावणी 1976 पासून पुढे झाली. आणि वेगवेगळ्या देशांनी रॅटिफिकेशन म्हणजे काही सिग्नेटरी असतात. सिग्नेटरी म्हणजे काही फक्त सह्या केलेल्या असतात. ओके, हे आम्हाला मान्य आहे. रॅटिफाय म्हणजे ते स्वतः आपल्या देशामध्ये जे कन्व्हेन्शन झालेले असतात ते कन्व्हेन्शन आपल्या देशामध्ये अंमलबजावणी केलेले असतात. काही काही सिग्नेटरी तर नसतात. ही म्हणजे सिग्नेटरी वेगळे, सही करणारे वेगळे, त्याची अंमलबजावणी करणारे वेगळे, त्याला रॅटिफाय असं म्हणतो आपण. आणि मग भारतानं याच्यावर सिग्नेचरी बी केलेली आहे 1979 ला आणि रॅटिफाय ही केलेला आहे म्हणजे अंमलबजावणी बी केलेली आहे. मग भारत हा खालीलपैकी याचा भागीदार आहे. भारत या दोन्हीचा भागीदार आहे. भारत या दोन्हीचा भागीदार आहे. 2 करार आहेत म्हणजे मानवी हक्काच्या दृष्टीने 1966 ला दोन्ही झालेले आहेत आणि 1976 लाच अंमलबजावणी झाले. जर तुम्ही एखाद्या वेळेला राज्यसेवेचे पाठीमागच्या मुख्य परीक्षेचे जर पेपर बघितले असते तर हे तुम्हाला कळून गेलं असतं. तिथं त्यांनी बरोबर सांगितलेलं होतं. इंटरनॅशनल मी तुम्हाला आताच सांगितलं की मानवी हक्काच्या संबंधित अतिशय महत्वाची ही म्हणजे आज जवळजवळ 10 मिलियन लोक या संस्थेचे सभासद आहेत आणि याची स्थापना कोणी केली असं विचारलं होतं. तर 2 जणांनी याची स्थापना केली. पीटर बेनेन्सन. आता ह्यांनी बघा पीटर जॉन्सन, लार्सन यंगस्टन म्हणजे 1961 बरोबर दिले. परंतु हा पीटर जॉन्सन हा नट आहे. नट जे कधी कधी पिक्चर बघण्याचा फायदा होतो बरं का. हा पीटर जॉन्सन आता नट आहे म्हणजे आता चांगले पिक्चर असतात त्याचे, गायक का काय कोणतर आहे, त्याच्यामुळे हा तर पर्याय गेला असता. मग आता पीटर असल्यामुळे एखाद्यानं याला लॉजिक म्हणायचं असतं कधी कधी. आलं का लक्षात? एरिक बेअर्स आणि या दोघांनीही स्थापन केलेली होती पीटर बेनेन्सननं. आता हा आपल्या जास्तीत जास्त वाचनाचा प्रश्न होता. हा काही पुस्तकातला प्रश्न कुणाचाच नाही. फक्त पुस्तकातले किती प्रश्न नाही आहेत बघा. आतापर्यंत 4 प्रश्न असे झाले जे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत. तरीही लोक म्हणतात की सर त्या पुस्तकातनं सगळेच प्रश्न आले.
त्यांच्या नोट्स मधनं सगळेच प्रश्न आले है ना. बरोबर आहे, कंडिशन्स भाग आहे. म्हणजे कुठंतरी डोळसपणा ठेवा हो, कुठंतरी डोळसपणा ठेवा. आता बघा इथं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम 1989 दिनांक अंमलात आला म्हणले. अंमलात आला म्हणजे अंमलबजावणी सुरू झाली. दोन गोष्टी असतात, एक राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली असते, राष्ट्रपती स्वाक्षरी, आणि दुसरा असतो अंमल. भाग लक्षात ठेवायचा. आता हे लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं, जानेवारी पासून कधी बी लक्षात ठेवायचं. बघा आपले जर सगळे ऍक्ट बघितले, तर पहिला ऍक्ट आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट असं म्हणा त्याला, अॅट्रॉसिटी. त्याच्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम ज्याला आपण आरटीएस म्हणतो. त्याच्यानंतर नागरी हक्क संरक्षण, त्याच्यानंतर हुंडाबंदी, त्याच्यानंतर मानवी हक्क अधिनियम, त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम आणि कौटुंबिक हक्क अधिनियम. म्हणजे हे जर 7 मायनर म्हणले तर 7 मायनर हे क्रमाने लावलेले आहेत. आता आलो ना हुमा माहिती घेऊन कुटुंबाची, तिच्या कुटुंबाची माहिती घेऊन आलो ना हुमा तिच्या माहिती तिच्या कुटुंबाची घेऊन, माहिती तिच्या कुटुंबाची घेऊन. त्याच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं, काय काय भाग आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आलो ना हुमा हे क्रमानं लावा. आता हे जानेवारी मध्ये झालं है ना. जानेवारी मध्ये आता 30 जानेवारीला ह्याची अंमलबजावणी फक्त सांगतोय मी. असं हे 11 सप्टेंबर 1989 ला त्याच्यावर सही झाली, पण 30 जानेवारीला हा अंमलबजावणी झाली. 30 जानेवारी 1990. आता जानेवारीच्या नंतर हा 28 एप्रिल 2015 ला हा अंमलबजावणी झाला. कुठला, लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे आरटीएस, राईट टू सर्व्हिस. नागरी हक्क अधिनियम 1 जून, हुंडाबंदी 1 जुलै म्हणतोय मी, 1 जुलै. म्हणजे हुंडाबंदी त्यानंतर झाली. हुंडाबंदीचा अधिनियम जो हे झाला त्याच्यानंतर तेही झालं. आलं का भाग लक्षामध्ये. हा त्याच्यानंतर हा मानवी हक्क अधिनियम जो आहे तो सप्टेंबर मध्ये झाला, 28 सप्टेंबर. आता इथं तारखा काय, जे इसवी सन आहे ते इसवी सन त्याचं आहे. हे 28 सप्टेंबर 1993 ला. माहिती अधिकार अधिनियम 15 जूनला जरी तो ही झालेला असला तरी तो लागू जो झाला तो 12 ऑक्टोबरला लागू झाला, 12 ऑक्टोबर. आणि हा कौटुंबिक जो अधिनियम आहे तो 26 ऑक्टोबरला लागू झाला. एवढ्यावरच आयोग प्रश्न विचारतो तुम्हाला. ओके, एवढ्यावर आयोग प्रश्न विचारतो. लक्षात कसं ठेवायचं, आलो ना हुमा माहिती कुटुंबाची घेऊन जाए झुंझुन, नाहीतर सपाटा लावीन ऑक करशील. जाए झुंझुन, जाए बुलबुल म्हणण्याच्या ऐवजी झुंझुन म्हणा, सपाटा लावीन ऑक करशील. ओके, मग आता हे तर लक्षात राहतं. एवढं फक्त तुम्हाला काही गोष्टी सोपं करून सांगितलं की बाबा या पद्धतीनं तुमचा स्टडी केल्यानंतर थोडंसं व्यवस्थित राहील. 30 जानेवारी काय तिथं लक्षातच राहणार आहे. जानेवारीमध्ये 30 आलो ना हुमा लक्षात राहिलं की काही भागच नाही की हे या पद्धतीनंच आहे. मग जानेवारी एप्रिल, जून जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर, दोन गोष्टी. आता बघा इथं काय सांगितलंय, आलो ना हुमा जरी लक्षात असतं तरी जानेवारीची पहिली अनुसूचित जाती जानेवारीमध्ये आहे. अनुसूचित जाती जानेवारीमध्ये आहे म्हणलं तर भाग संपला, काहीच भाग नाही. नुसतं तुम्हाला आलो ना हुमा जरी लक्षात राहिलं असतं तरी भाग संपला, तिथं काही गरजच नाही अॅट्रॉसिटी किंवा अनुसूचित जाती जमाती. ओके ओके का. अरे लय भारी आहे. जर भारी करत गेलं तर खरंच सोपं आहे, परीक्षा पास होणं सोपं आहे. पण जर असं काही बी विचार करत बसलं तर लय अवघड आहे. हुंडा प्रतिबंध कायद्यावर एकच प्रश्न विचारला, कलम 2 अन्वये स्पष्ट केलेली मौल्यवान वस्तू. आता मौल्यवान वस्तू म्हणजे मौल्यवान रोखा असं म्हणायचंय त्यांना, मौल्यवान रोखा. जर इंग्रजीमध्ये तुम्ही बघितलं तर व्हॅल्युएबल सिक्युरिटीला रोखा असं म्हणतात. तिथं मौल्यवान वस्तू म्हणलंय, मग तुम्ही म्हणतात मौल्यवान वस्तू तर व्याख्याच सांगितली नाही आयपीसी मध्ये, काही बी चाललंय का. इथं खाली बघा, व्हॅल्युएबल सिक्युरिटी याचा अर्थ मौल्यवान रोखा आहे. आणि मौल्यवान रोख्याची व्याख्या कुठं सांगितली. आता व्याख्या सांगत असताना आयपीसी मध्ये कलम 8 पासून 52A पर्यंत व्याख्या सांगितले. कलम 8 पासून 52A पर्यंत. 32वी व्याख्या काय आहे, ऍक्ट आहे, कृती आहे. कृती. कलम 45 लाईफ आहे, लाईफ
तू माझा जीवन आहे जीवन, तू नाही तो मैं किसके साथ जीऊंगा. आता जीवन म्हणतंय, नंतर काहीच नसतंय. जीवनची व्याख्या सांगितली त्याच्यात, है ना. इथं कलम 38 मध्ये निरनिराळ्या म्हणजे समजा एकच गुन्हा एकच झालेला आहे आणि एकाच गुन्ह्यामध्ये जर वेगवेगळ्या व्यक्ती संबंधित असतील आणि त्यांचं इंटेन्शन वेगवेगळं असेल तर त्यांना निरनिराळ्या शिक्षा होऊ शकतात. हे कलम 38 मध्ये सांगितलंय. मग राहिलं काय कलम 30. कलम 30 हा मौल्यवान रोख्याच्या संबंधित आहे. त्याच्यात दस्तऐवज असलं पाहिजे. आणि दस्तऐवज मौल्यवान रोखा म्हणजे काय, मौल्यवान रोखा कशाला म्हणायचं, म्हणजे कलम 29 अनुसार ते दस्तऐवज असतं. आणि जर त्या दस्तऐवजामुळं लिगल राईट्स म्हणजे कायदेशीर हक्काची निर्मिती झाली असेल, हस्तांतरण झालेलं असेल, विस्तारण झालेलं असेल, विस्तार म्हणजे विस्तार पावलेला असेल, किंवा कुणी कायदेशीर हक्क सोड, उदाहरणार्थ मी एखादा धनादेश दिला, आता धनादेश मी सही करून दिला, मी चेक करून दिला, तर माझे जे कायदेशीर हक्क आहेत मला पैसे मिळण्याचे ते दुसऱ्याकडे गेले, म्हणून त्याला मौल्यवान रोखा असं म्हणतात. म्हणजे तो अगोदर दस्तऐवज असतो आणि दस्तऐवजामुळे जर कायदेशीर हक्काचं असं विस्तारण किंवा इकडून तिकडे जात असेल तर त्याला मौल्यवान रोखा असं म्हणतात. ते कलम 30 मध्ये सांगितलेलं आहे. असा त्याचा बघा. ह्याच्यामध्ये मला फक्त एवढंच माहित होतं बच्चन सिंग, याच्यावरनं निघत नाही पर्याय, पण मी सांगतोय की बाबा ज्या वेळेला हे मला माहित होतं त्यावेळेला फक्त हे बच्चन सिंग माहित होतं. बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार. बच्चन सिंग या माणसानं 3 खून केलेले होते आणि 3 खून केलेले असल्यामुळं त्याला खुनाची शिक्षा झाली. तर त्याच्या वकिलांना सांगितलं होतं की बाबा ही काही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस नाहीये की मृत्यूदंड देण्यात यावा, तर शिक्षा बदलून आजन्मकार म्हणजे हयातीपर्यंत दिलं तरी चालेल पण शिक्षा बदलून मिळावी असं त्यांचं म्हणणं होतं. तर दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी हे बच्चन सिंगचा भाग होता. मग मी तेवढंच लक्षात ठेवलं होतं की बच्चन दुर्मिळातील दुर्मिळ आहे असं बी आहे ना. तर एवढंच आपल्याला माहित होतं. बीला 4 पैकी 2 निघतात, एक 2 येतं एक 4 येते, ह्याच्यावरून उत्तर निघत नाही. म्हणजे मी असतं तर मी सोडून दिलं असतं. का उगाच हात घालायची काही गरज नाही, कारण आपल्याला फक्त बच्चनच माहित आहे. बच्चन सोडून आपल्याला दुसरं काहीच माहित नाही. मग एक तर उत्तर 2 असलं पाहिजे किंवा 4 असलं पाहिजे. आता 2 मध्ये बी 3 सारखा आहे, 4 सारखा आहे, पण ह्या 2 मधलं माहितच नाही आपल्याला, त्याच्यामुळं इथं उत्तर निघू शकत नाही आपल्या ह्याच्यावरनं. बरोबर आहे, आपल्या ह्याच्यावरनं उत्तर निघू शकत नाही. म्हणजे 4, 3 सारखा आहे. मग आपल्याला सी माहित पाहिजे, गोडसे. आता गोडसे 1 आहे का 2 आहे हेच माहित नाही आपल्याला. गोडसे 2 का 1 म्हणलं तर 4 उत्तर येणार आणि 2 म्हणलं तर हे तर संपलं की आता हे 2 किंवा 4 असणार आहे. 2 किंवा 4 असणार, कारण हे दोन्ही पर्याय सारखे आहेत. बरोबर आहे. मग आता गोडसेच्या बाबतीमध्ये जो भाग आहे तो आपल्याला माहित नाहीये सी, पण गोडसेच्या बाबतीमध्ये एक भाग किंवा गोडसे कलम 57 आता नंतर बघितलं बरं का मी नेटवर, अगोदर आपल्यालाही माहित नव्हतं. मी जे आहे ते सांगतोय खरं, जे खरं आहे ते माणसानं सांगून टाकावं. नाहीतर मला सगळंच माहित आहे, सगळं माहित आहे तर मग फ्रान्सच्या परीक्षा दे ना जाऊन, किंवा IAS झाले असते, कशाला इथे शिकवत बसले असते, सगळंच माहित असतं. साधी गोष्ट आहे ना. गोडसे, तर गोडसेंना जन्मठेपेचा जो कालावधी आहे म्हणजे आयपीसी सेक्शन 57 मध्ये जे सांगितलं की जन्मठेपेचा कालावधी ज्या वेळेला म्हणजे शिक्षेच्या मुदतीचा अंश हे सांगितलं त्यावेळेला जन्मठेपेचा कालावधी हा 20 वर्ष असेल असं सांगितलं. मग 20 वर्ष इतका गल्ला जावा. मग डबल का सांगितलं हे काही मला कळलं नाही, कारण आयपीसी 57 मध्ये तर सांगितलं, पण या केसमध्ये परत न्यायपीठ झालेलं असतं आणि या केसमध्ये न्यायपीठानं तो निकाल दिलेला असतो, म्हणून ती केस संदर्भाधीन केस म्हणून गणली जाते असा त्याचा अर्थ आहे. मग जर समजा GN गोडसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार 2 असेल तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे असं. आता बघा, खालीलपैकी कोणत्या बाबी पोलिसांची कायदेशीर कर्तव्य नाहीत. ऍक्च्युली हा प्रश्न विचारण्याचा उद्देश आयोगाचा काय होता कळत नाही, कारण बॉम्बे पोलीस अधिनियम कलम 64 नुसार पोलिसांची कायदेशीर कर्तव्य सांगितलेली आहेत, कायदेशीर कर्तव्य, आणि कलम 64 नुसार पोलिसांची सामाजिक कर्तव्य सांगितलेली आहेत. या दोन्ही कर्तव्य आता त्यांनी एक भाग लक्षात ठेवलेला आहे की त्यांनी 66 तर त्यांनी या दोन्हीचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि कायदेशीर कर्तव्य हा भाग सांगितलेला आहे. तिथं ऍक्च्युली लगेच कळत होतं, कारण बालकल्याण निधीला योगदान देणे हा भाग कुठंच नाहीये, दोन्ही मध्ये नाहीये. बघा, काही वेळेला आपण असं अडून बसायचं नसतं की नाही मी एबीसी लिहिणार, मी हेच लिहिणार, मी अर्जे नाही ते नाहीये. हे 2 कर्तव्य आहेत, हे 2 कर्तव्य आहेत की एखाद्या नशेतील व्यक्तीचा ताबा घेणं,
लोकांना निर्माण झालेला धोका टाळणं, हे दोन्ही कर्तव्य आहेत पोलिसांची, पण हे पोलिसाचं कर्तव्य नाहीये. मग आता कर्तव्य नाहीत म्हणल्यानंतर सी पर्याय दिसतंय इथं, मग उगाच कशाला काय करत बसायचं, काय करत बसायचं. काही सांगितलं मी काय लिहून आलो म्हणले, मी म्हणलं का, कारण आयोगाचा प्रश्नच चुकलाय म्हणले. आणि काय करायचंय आपल्याला, हे नाहीये ना, नाहीये. ओके, मग तिथं कायदेशीर कर्तव्य नाही, सामाजिक कर्तव्य असा शब्द पाहिजे होता. इथं सदूचा उद उद असो, सदूचा उद उद असो. आता हे उद उद रिदम साठी घेतलेलं आहे असो. कारण का, याच्यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारत असताना खालीलपैकी कोणते कायदेशीर कर्तव्य आहेत, खालीलपैकी कोणते सामाजिक कर्तव्य आहेत, आणि कायदेशीर कर्तव्यामध्ये एखादं सामाजिक कर्तव्य टाकून दिलेलं असतंय, सामाजिक कर्तव्यामध्ये एखादं कायदेशीर कर्तव्य टाकून दिलेलं असतंय. स म्हणजे काय, समन्स असतील, वॉरंट असेल, हे बजावणी करणे. दू म्हणजे काय, दुसऱ्या पोलिसांनी मदत मागितली तर. उ म्हणजे काय, उपद्रवाला आळा घालणे. दखलपात्र अपराध होऊ नये त्याच्यासाठी प्रतिबंध करावा. अ म्हणजे अटक करणे दखलपात्र अपराधातील आणि सोपवलेली कामं करणे, हे कायदेशीर कर्तव्य आहे. आणि इकडं वेन स्त्रिया आवे म्हणजे एखाद्या घरामध्ये स्त्री आली किंवा एखाद्याच्या जीवनात स्त्रिया आल्या की भाग समजून घ्यायचं है ना. आग अपघात टाळून उगा अन्न ढोसत बसायचं. वेन स्त्रिया आवे, जीवनामध्ये स्त्री आली गप बसायचं, आपलं बोलणं गप ठेवून, हे सामाजिक कर्तव्य. म्हणून इथं तो भाग सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, मित्रांनो, हा प्रश्न तर कुणी चुकायला नको होता, पण कसं काय चुकलं काय भाग नाही. सहाय्यक आयुक्ताची नेमणूक. सहाय्यक आयुक्त म्हणजे कोण, असिस्टंट कमिशनर पोलीस. असिस्टंट कमिशनर म्हणजे एसीपी. बघा, म्हणजे ज्यावेळेला आपण मुंबई पोलीस अधिनियम बघतो, मुंबई पोलीस अधिनियम बघत असताना 6 पासून नेमणूक आहेत. 6 ला आपला कॅप्टन आहे, म्हणजे डीजीची नेमणूक, ऍडिशनल डीजीची नेमणूक किंवा आयजीची नेमणूक किंवा डीआयजीची नेमणूक, एवढ्या व्यक्तींच्या नेमणुका ह्या कलम 6 नुसार आहेत. 7 नुसार सीपीची नेमणूक, जॉईंट सीपी आणि ऍडिशनल सीपी यांच्या नेमणुका ह्या कलम 7 नुसार आहेत. कलम 8 नुसार ज्या वेळेला आपण विचार करतो, कलम 8 नुसार एसपी, ऍडिशनल एसपी आणि डीवायएसपी म्हणजे हा ग्रामीण भागात असतो. काही असं ही केलं किंवा मास्तराने बी सांगितलं होतं डीवायएसपी आणि एसीपी एकच असतो, मग 8 नुसार नेमणूक आहे आणि 8 पर्याय दिलं नाही. 9 मध्ये जे तुमच्या शाळा आणि महाविद्यालय आहेत त्याचे प्रिन्सिपॉल म्हणजे एमपीएचा प्रिन्सिपॉल कुठल्या दर्जाचा असतो किंवा जे पोलीस प्रशिक्षण शाळा असतात त्याचा कुठला दर्जा. 10 ला ओनली डीसीपी आणि 11 ला एसीपी अशा नेमणूक आहेत मित्रांनो. मग विचारलंय काय आपल्याला, 11 विचारलं, एसीपी विचारलं, एसीपी ओनली एसीपी 11 ला. हा आयुक्तालय क्षेत्रात असतो आणि हा ग्रामीण भागात असतो. डीवायएसपी ग्रामीण भागात असतो, ग्रामीण भाग डीवायएसपी असतो. तर यांच्या नेमणुका इथं सांगितलं. मग किती सोपं आहे, डीजी टू डीआयजी पर्यंत 6, डीजी टू डीआयजी 6, सीपी टू ऍडिशनल सीपी, इकडे पुन्हा डीसीपी इथं आला, सीपी टू ऍडिशनल सीपी, जॉईंट सीपी, ऍडिशनल सीपी. सीपी म्हणजे पोलीस आयुक्त, जॉईंट सीपी म्हणजे सह पोलीस आयुक्त, ऍडिशनल म्हणजे अतिरिक्त किंवा अपर पोलीस आयुक्त असं म्हणतात त्याला. एसपी, ऍडिशनल एसपी आणि आपला डीवायएसपी हे प्रिन्सिपॉल कोण असतील. 10 ला डीसीपी, 10 डीसीपी, काहीच भाग नाही. 11 एसीपी. एवढं सोपं असतं मित्रांनो काही वेळेला, पण तुम्ही जर व्यवस्थितपणे नाही केलं तर ते सोपं. तर ह्याचं उत्तर आहे 11. हे 10 याचा तर काही भाग नाही, 10 हे कलमच नाहीये. 10 डीसीपी आहे आणि 12 मध्ये विभाग उपविभाग याची निर्मिती आहे. 12A ला पोलीस निरीक्षक आहे, 12A मध्ये पीआय आहे. ओके, हा प्रश्न अतिशय चांगला विचारला. ज्यांनी फक्त टायटल करा रे, टायटल शिवाय दुसरं काही येत नाही असं सांगितलं होतं, त्यांच्यासाठी हा चपराक होता, चपराक है ना. पोलिसांचं निलंबन झालं, निलंबन झालं तर काय होतं हे इथं सांगितलेलं होतं, निलंबन. आता कलम 15 मध्ये हे निलंबन सांगितलेलं आहे. निलंबन झाल्यानंतर पोलिसांचं काय होतं, तर याच्यामध्ये मी 3च गोष्टी सांगितल्या होत्या. पोलिसांकडे जे अधिकार असतात, अधिकार किंवा विशेष अधिकार किंवा कार्य, या 3 गोष्टीचं निलंबन होतं असं मी सांगितलेलं होतं. शिकवत असताना सांगितलं होतं, अजूनही त्याच गोष्टी सांगतो.
अधिकार, विशेषाधिकार किंवा कार्य हे काढून घेतली जातात म्हणजे त्याचं निलंबन होतं, म्हणजे त्याला कुठलंही काम करू दिलं जात नाही. आणि मी एवढ्या छानपणे हे सांगितलं होतं की निलंबन झाल्यानंतर म्हणजे सस्पेंड झाल्यानंतर त्या व्यक्तीला काहीच काम नसतं, लय भारी असतं. म्हणजे पोलीस खात्यात निलंबन झाल्यानंतर म्हणजे समजा एखादा कॉन्स्टेबल निलंबित झाला तर तो ज्याच्या अंडर काम करत आहे, म्हणजे जो कोणी वरिष्ठ अधिकारी असेल ज्याच्या अंडर काम करत आहे त्याच्या अधीनच तो काम करतो म्हणजे त्याच्या अधीन राहतो फक्त, पण त्याला कुठलेही अधिकार नसतात, विशेष अधिकार बी नसतात आणि कार्य बी नसतं, काम बी नसतं. म्हणजे जोपर्यंत निलंबित आहे तोपर्यंत म्हणजे त्यानं ऑफिसला जायचं, ऑफिसच्या बाहेर त्यानं बसलेलं असतं. म्हणजे पीआय बिचारा सकाळी 6-7 ला येऊन काम करणार आणि हा निवांत 8 ला जाणार डबा घेऊन. 8 ला गेल्यानंतर एक सॅल्यूट मारणार, कारण ड्रेस बी नसते, सॅल्यूट मारणार, सर आलो. मग पीआय म्हणणार ओके बस बाहेर जा, बसलं बाहेर निवांत, आपलं काहीच काम नाही, पगार चालू असतो, काम नाही काय नाही. सकाळी आणि फॅमिलीला नाही बरं वाटतं, कारण हे 24 तास काम करणारे बिचारे पोलीस खात्यात, आणि आता कसलं भारी पुन्हा 12 वाजता येऊन सॅल्यूट मारा, सर जेवण करून येतो, जा जा. आणि ती बिचारा काहीतरी काम करणार. त्या पीआयला सुद्धा कधी कधी वाटत असं सस्पेंड झालं, मग ती 2 वाजता जेवण करून येणार, जेवण करून आले सर आलो बस. मग पुन्हा 5 वाजले की पुन्हा म्हणणार सर निघालो. कसलं भारी, काहीच भाग नाही. याला म्हणायचं निलंबन, सस्पेंड. आधी नसतो तो, पण काम काहीच नसतं. कसलं भारी. मग कुणाचा प्रश्न चुकला असेल का? प्रश्न चुकायची काही भानगडच नव्हती. आणि म्हणजे अधीन असतो तो, म्हणजे ज्या वरिष्ठांच्या अधीन असतो त्या वरिष्ठाच्या अधीन राहतो. वाक्य काय काय म्हणलेलं आहे बघा, वाक्य बघा तुम्ही. वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं की मास्तरचं बरोबर होतं का नाही. मास्तरनं सांगितलेलं पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्यास त्याचे सर्व अधिकार व कार्य देखील निलंबित होतात. वाक्य बरोबर. तुम्ही म्हणता लगेच बरोबर. निलंबित पोलीस अधिकारी त्याच्या सर्व विशेषाधिकारापासून वंचित केला जात नाही. वाक्य केला जातो. इथंच सांगितलंय ना, अधिकार, विशेषाधिकार आणि कार्य निलंबित होतात. मग हे चुकलं, ब चुकलंय. काय सांगितलंय? चूक आहेत म्हणतंय. आता ये वाला तर येणार नाही है ना. ब चुकीचा आहे, मग सीचा काही प्रश्न नाहीये. ब चुकीचा आहे म्हणजे उत्तर आलं ना तुमचं. निलंबित पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असतो. आता सांगितलं ना, सल्यूट मारते सल्यूट. हे तुम्ही म्हणताल सर असं काय करताय तुम्ही, कारण त्याच्या डोक्यावर कॅप नसते आणि डोक्यावर कॅप नसेल तर असं सल्यूट मारता येत नाही. आपण येडे असतो जे नव भरलं की बोडक्या डोक्याचं सुद्धा असं करतोय. असं असते तुमचं सल्यूट, नाहीतर असं असतं. पोलीस खात्यात ह्याला हँड सल्यूट म्हणतात. हे असं करायचं असतं. नुसतं असं चेस्ट अप केलं की हँड सल्यूट म्हणतात त्याला. आणि डोक्यावर टोपी असली तर सल्यूट असं असतं. असं असतं. ही असं एनसीसी वाल्याला माहिती, हे हँड सल्यूट म्हणतात त्याला. आलं लक्षात? कसलं भारी. नसतं त्याचं काम एवढंच काम, सर एवढंच करायचं. देगाना लय भारी, देगाना जाईल सगळं. ओके. मग बघा मित्रांनो, मग जर असे प्रश्न विचारत असतील तर तुम्ही नुसतं टायटल येणार असं कसं काय म्हणू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जवळजवळ 20 प्रश्न घेतलेले आहेत. अजून पुढचे जे 65 पासून 35 प्रश्न राहिलेले आहेत तेही आपण घेणार आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळं अनालिसिसमुळे तुम्हाला एवढं तरी कळलं की अभ्यास करताना कसं करायचंय. कारण 2019चा पेपर आहे. 2019चा पेपर आणि 2019च्या नंतर आपण परीक्षा देणार आहेत. आणि जर समजा एमपीएससीचा तुम्हाला लई राग आला, जसं तुम्हाला एमपीएससीचा राग आलाय आणि एमपीएससीला बी तुम्हाला तुमचा राग आला असेल तर ह्याच्या पुढे एमपीएससी जाईल. हा भाग नेहमी लक्षात ठेवा. म्हणून अभ्यास करत असताना याचा संदर्भ घेऊन अभ्यास करा. म्हणून मला हा व्हिडिओ टाकावा लागला किंवा अनालिसिस टाकावा लागला. काही मुलांचे एवढे फोन, सर मग काय करू, 2015चा पेपर बघा. 2015चा नाही, 2019 बघा, 2018 बघा. ओके. तर याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे करणार आहोत. आपला जो द लॉ इन अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपली लॉची बॅच चालू आहे. ज्यांचं पूर्णपणे प्रीचं ही झालेलं आहे, कॉन्फिडन्स आलेला आहे, अशा महारथींनी ही बॅच लावायला काही हरकत नाही. ओके. धन्यवाद. मंडळ आभारी आहे.